सध्या महाकुंभ सुरू आहे। अलीकडे महाकुंभाच्या या संगमावर एक वेगळीच घटना घडली। वसीम रिझवी म्हणजेच आता जितेंद्र नारायण सिंग त्यागी यांनी संगमामध्ये डुबकी घेतली आणि एक मोठी घोषणा केली। ते म्हणाले, जे मुस्लिम भावंड सत्य शोधत आहेत त्यांनी सनातन धर्माचा स्वीकार करावा। ज्यांना अडचण येते त्यांना मी मदत करणार, दरमहा 3000 रुपये देणार। या एका घोषणेने संपूर्ण देशात खळबळ माजली। पण प्रश्न पडतो, वसीम रिझवी कोण आहेत आणि त्यांनी असं मोठं वक्तव्य का केलं? वसीम रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण सिंग त्यागी यांनी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारलाय। आता ते हिंदू धर्मात इतर मुस्लिम बांधवांना आणण्यासाठी प्रयत्न करताय। नुकत्याच त्यांच्या या घोषणेमुळे मोठी चर्चा रंगली आहे। नेमकं वसीम रिझवी कोण आहेत, त्यांनी धर्मांतर का केलं आणि त्यांच्या या नव्या घोषणेचा अर्थ काय होतो? चला हा सगळा किस्सा समजून घेऊयात। त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। तर मंडळी, वसीम रिझवी म्हणजे उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष। मुस्लिम समाजात त्यांचं वजनदार नाव होतं, पण गेल्या काही वर्षांपासून त्यांची इस्लामशी चांगलीच जुंपली होती। का? कारण ते नेहमी इस्लाम मधल्या कट्टर पंथावर टीका करीत आले होते। त्यांच्या मते इस्लाम मध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या सुधारल्या पाहिजेत। जहाँ पे मुसलमानों की संख्या बढ़ जाती है वहाँ शरीयत के हिसाब से ही कानून चलते हैं। ये बिल्कुल सही डायलॉग है। त्यांनी थेट कुराणच्या काही आयतांवरच आक्षेप घेतला होता आणि त्या हटवल्या गेल्या पाहिजेत असं म्हटलं होतं। तशी याचिका देखील त्यांनी दाखल केली होती। आता एवढं मोठं वक्तव्य केलं म्हणजेच आपल्या समाजाचा रोष त्यांनी ओढवून घेतला, हे साहजिकच होतं। झालं, त्यांच्यावर फतवा निघाला, त्यांना धमक्या आल्या, पण हा माणूस मागे हटणाऱ्यातला नव्हता। त्यांनी ठरवलं, इस्लाम मला मान्य नाही, मी सनातन धर्म स्वीकारणार। आणि 6 डिसेंबर 2021 रोजी महंत नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली गाझियाबादच्या डासना देवी मंदिरात वसीम रिझवींचा शुद्धीकरण विधी पार पडला। त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला। त्यानंतर त्यांचं नाव झालं जितेंद्र नारायण सिंग त्यागी। आता प्रश्न येतो, वसीम रिझवींनी हिंदू धर्म का स्वीकारला? ते म्हणतात, इस्लाम मध्ये कट्टरपंथीयांचा अतिरेक वाढलाय, तिथं धार्मिक स्वातंत्र्य नाही, लोकांवर जबरदस्ती होते। पण सनातन धर्मात असा कोणताही सक्तीचा प्रकार नाही। प्रत्येक व्यक्तीला मुक्त विचार करता येतो, स्वतःचा निर्णय घेता येतो। त्यामुळेच त्यांनी इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला। पण त्यांनी इतक्यावरच थांबायला नकार दिला। त्यांनी हिंदू धर्मात आलेल्या लोकांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला। नुकतंच त्यांनी घोषणा केली की जे मुस्लिम बांधव सनातन धर्म स्वीकारतील त्यांना ते दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत देतील। ही मदत तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत ते पूर्णपणे हिंदू संस्कृतीत रुळत नाहीत। कि महाकुंभ में मैंने स्नान किया, बड़ी खुशी महसूस हुई। मैं इस पवित्र भूमि से पूरे देश के मुसलमानों से अनुरोध करता हूं कि वो सनातन धर्म में घर वापसी के संबंध में विचार करें। मैं एक ऐसा संगठन तैयार कर रहा हूं अपने मित्रों के माध्यम से, जो हमारे संगठन के माध्यम से मुस्लिम परिवार सनातन धर्म में घर वापसी करेंगे, उनको हम प्रति माह 3000 रुपए देते रहेंगे। आता ही घोषणा म्हणजे मोठं वादळ उठवण्यासारखं आहे। एकीकडे काही लोक म्हणताय की हा मोठा मास्टर स्ट्रोक आहे आणि दुसरीकडे काही जण म्हणताय की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे। आता वसीम रिझवींच्या या निर्णयाचा आणि घोषणेचा मोठा परिणाम होऊ शकतो। या घोषणेमुळे कट्टर मुस्लिम नेते याला आपल्या धर्माचा अपमान मानित आहेत आणि रिझवींवर प्रचंड टीका सुरू झाली आहे। तर दुसरीकडे काही हिंदू संघटनांना हे सकारात्मक पाऊल वाटतंय। त्यांना वाटतंय की सनातन धर्मात परत येण्याची ही सुरुवात असू शकते। काही लोक म्हणताय की याचा फायदा काही पक्षांना होऊ शकतो आणि निवडणुकांवर यांचा परिणाम दिसू शकतो। तर मंडळी, वसीम रिझवी म्हणजेच जितेंद्र त्यागी यांच्या या घोषणेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठा गदारोळ माजलाय। काहींना ते योग्य वाटतंय तर काहींना चुकीचं। पण एक गोष्ट मात्र नक्की की हा विषय अजून अनेक दिवस चर्चेत राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं? वसीम रिझवी यांचा निर्णय इतर मुस्लिमांना प्रभावित करेल का आणि सनातन धर्मात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढेल काय? तुम्हाला काय वाटतं? वसीम रिझवींचा हा निर्णय योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहत होतात झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।